नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण पुरस्काराबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रश्न उत्तरच्या स्वरूपामध्ये पुरस्कार अगदी जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2021 म्हणजे जवळपास 13 महिन्याचे सगळे महत्त्वाचे पुरस्कार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. ॲक्च्युली हे सगळे पुरस्कार आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत. इथे फक्त आपल्याला रिव्हिजन करायचे आहे, त्यामुळे आपण फक्त प्रश्न आणि उत्तर या सर्वामध्ये हे प्रश्न पाहणार आहोत. चला, पहिला प्रश्न आहे, किती महिलांना नुकतेच SERB महिला उत्कृष्टता पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 4. नुकतंच 4 महिलांना हा SERB महिला उत्कृष्टता पुरस्कार 2021 देण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे SERB कडून देण्यात येतो. SERB म्हणजे काय? लॉंग फॉर्म आहे सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड. आणि हा पुरस्कार महिला व मुलींसाठी आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन जो नुकताच 11 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे, या दिनाच्या निमित्ताने देण्यात आलेला आहे. आणि हा 4 महिलांना देण्यात आलेला आहे. त्यातल्या पहिल्या आहेत डॉक्टर शोभा कपूर, दुसऱ्या आहेत डॉक्टर अंतरा बॅनर्जी, तिसऱ्या आहेत डॉक्टर सोनू गांधी आणि चौथ्या आहेत डॉक्टर रितू गुप्ता. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता चित्रपट 93व्या ऑस्कर पुरस्कारांच्या पहिल्या फेरीत प्रवेश मिळवणारा भारतीय चित्रपट ठरला आहे? याचं उत्तर आहे ए बिट्टू. बिट्टू हा चित्रपट 93व्या ऑस्कर पुरस्कारांच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळवणारा भारतीय चित्रपट आहे. तिसरा प्रश्न आहे, कोरोना महामारी दरम्यान दिलेल्या सेवेसाठी कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला ACI वर्ल्ड्स व्हॉइस ऑफ द कस्टमर हा पुरस्कार देण्यात आला आहे. हे विमानतळ कोठे आहे? म्हणजे हे कॅम्पेगौडा विमानतळ कोठे आहे? तर हे बेंगलोर या ठिकाणी आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आहे, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार नुकताच पर्याय क्रमांक डी रंगनाथ पठारे यांना देण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, हा पुरस्कार मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक विदा करंदीकर यांच्या नावावरून देण्यात येतो. आणि याच विदा करंदीकर यांना 49वा ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळाला होता 2003 या वर्षामध्ये. आणि यांच्याच नावावरून 2011 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा रंगनाथ पठारे यांना देण्यात आलेला आहे. ICCचा पहिला प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? हा पुरस्कार ऋषभ पंत याला देण्यात आलेला आहे. पंडित भीमसेन जोशी यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? सी 2008 या वर्षी पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार ए डॉक्टर N राजम यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, या वर्षीच्या म्हणजे 2021च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशला यावर्षीच्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सर्वोत्तम चित्ररथाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आहे, नुकत्याच संपन्न झालेल्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे? उत्तर आहे इंटू द डार्कनेस. 2021चा पद्म पुरस्कारांमध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे व प्रसिद्ध पार्श्वगायक SP बालासुब्रमण्यम यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ए पद्म विभूषण. हा पुरस्कार शिंजो आबे आणि SP बालासुब्रमण्यम या दोघांना देण्यात आलेला आहे. 11वा प्रश्न आहे, नुकतीच भारत सरकारने पद्म पुरस्कार 2021 ची घोषणा केली आहे. 2021 या वर्षासाठी पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना देण्यात आले आहेत? तर यावर्षी पद्म पुरस्कार एकूण 119 लोकांना देण्यात आलेले आहेत. या 119 मध्ये 7 आहेत पद्म विभूषण, 7 आहेत पद्म विभूषण, त्यानंतर 2 आहेत पद्मभूषण आणि 102 आहेत पद्मश्री पुरस्कार. पद्मश्री आहेत 102. असे एकूण 119 पुरस्कार यावर्षी पद्म पुरस्कार मध्ये देण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना बिझनेस स्टँडर्ड ऑफ द इयर 2019-20 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार पर्याय क्रमांक डी फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्याम श्रीनिवासन यांना देण्यात आला आहे. या वर्षीचा राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार किती जणांना जाहीर झाला आहे?
तर या वर्षीचा राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार हा एकूण 32 जणांना जाहीर झालेला आहे. एकूण 32 जणांना यावर्षी राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये 5 महाराष्ट्रीयन बालकांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणाला 2021चा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजेंद्र कुमार भंडारी. राजेंद्र कुमार भंडारी यांना या वर्षीचा हा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार वैयक्तिक श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे. जर संस्था विचारली, जर संस्था किंवा संस्थागत श्रेणीमध्ये कोणाला देण्यात आलेला आहे असं विचारलं तर ती संस्था आहे सीड्स, SEEDS. लॉंग फॉर्म आहे सस्टेनेबल एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजिकल सोसायटी. उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट, गणितातील प्रतिष्ठित मायकल व शीला हेल्ड पुरस्कार 2021 नुकताच खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर हा गणितातील मायकल व शीला हेल्ड पुरस्कार 2021 हा नुकताच भारताचे युवा गणितज्ञ निखिल श्रीवास्तव यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला नुकतेच नेल्सन मंडेला मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा नेल्सन मंडेला मानवतावादी पुरस्कार रवी गायकवाड यांना देण्यात आलेला आहे. उत्तर होईल डी. त्यानंतर आहे रोहिणी गोडबोले यांना खालीलपैकी कोणत्या देशाने त्यांच्या नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स. रोहिणी गोडबोले या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणच्या आहेत आणि सध्या त्या बेंगलुरू या ठिकाणी असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधील सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स मध्ये कार्यरत आहेत आणि यांनाच फ्रान्सने आता त्यांचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार दिलेला आहे. नेक्स्ट, मराठी साहित्यातील प्रतिष्ठित असा जनस्थान पुरस्कार 2021 या वर्षासाठी 2021 कोणाला जाहीर झाला आहे? तर 2021चा हा जनस्थान पुरस्कार जो आहे तो पर्याय क्रमांक 4 मधु मंगेश कर्णिक यांना देण्यात आलेला आहे. नॉर्वे बॉलिवूड फिल्म फेस्टिवलमध्ये नुकतेच कोणाला मानवतावादी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले किंवा देण्यात आला आहे? याचं उत्तर आहे बी सोनू सूद. खालीलपैकी कोणाला नुकतेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मेमोरियल पुरस्कार देण्यात आला आहे? तर हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मेमोरियल पुरस्कार हा नुकताच पर्याय क्रमांक बी के वीरमणी यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे DRDOने खालीलपैकी कोणाला सायंटिस्ट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर DRDOने नुकतंच सायंटिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार हेमंत कुमार पर्याय क्रमांक सी यांना दिलेला आहे. नेक्स्ट, कोरोना महामारीच्या काळात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल खालीलपैकी कोणत्या राज्याला डिजिटल इंडिया पुरस्कार देण्यात आला आहे? उत्तर आहे ए बिहार या राज्याला हा डिजिटल इंडिया पुरस्कार देण्यात आलेला आहे. ICC कडून दिला जाणारा दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा सर गालफ्रीड सोबर्स पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार विराट कोहलीला मिळालेला आहे. पर्याय क्रमांक ए. खालीलपैकी कोणाला ATP प्लेयर ऑफ द इयर 2020 हा पुरस्कार मिळाला आहे? तर हा पुरस्कार नोक जोकोविचला मिळालेला आहे. ATP प्लेयर ऑफ द इयर. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला नुकतेच असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे ए रतन टाटा. खालीलपैकी कोणाला नुकतेच BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लुईस हॅमिल्टन. 27वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला नुकतेच ग्लोबल विजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस अँड पीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचं देखील उत्तर आहे सी रतन टाटा यांनाच हा ग्लोबल विजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस अँड पीस हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाला लिजन ऑफ मेरिट हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे? ऑप्शन्स आहेत जपान, दुसरा ऑप्शन आहे भारत आणि तिसरा ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथा आहे वरील सर्व. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. नुकतंच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे, त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन या तिघांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिजन ऑफ मेरिट हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. खालीलपैकी कोणत्या कंपनीला 2020चा प्रतिष्ठित गोल्डन पिकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार सेलला मिळालेला आहे. सेल म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या युवकाला यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2020 हा पुरस्कार मिळाला आहे? तर हा पुरस्कार पर्याय क्रमांक डी विद्युत मोहन याला मिळालेला आहे. खालीलपैकी कोणाला नुकतेच 2020चा
प्राध्यापक यशवंतराव केळकर पुरस्कार जाहीर झाला आहे. तर हा पुरस्कार पर्याय क्रमांक डी मनीष कुमार यांना जाहीर झालेला आहे. प्राध्यापक यशवंतराव केळकर पुरस्कार. खालीलपैकी कोणाला नुकतेच संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2020 देण्यात आला आहे. तर हा पुरस्कार भारताच्या हेल्प एज इंडिया या संस्थेला देण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेने खालीलपैकी कोणत्या संघटनेला नुकतेच राजा भूमिबोल जागतिक मृदा दिवस 2020 पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तर हा पुरस्कार भारताला मिळालेला आहे. भारताची एक संस्था आहे ICAR नावाची, हिचा लॉंग फॉर्म आहे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. या संस्थेला नुकताच हा राजा भूमिबोल जागतिक मृदा दिवस 2020 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेकडून. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 देण्यात आला आहे. तर हा पुरस्कार मिळालेला आहे राजकमल झा यांना. उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. त्यानंतर आहे, पेटा इंडियाने खालीलपैकी कोणाला नुकतेच पर्सन ऑफ द इयर 2020 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर पेटा इंडियाने नुकतंच जॉन अब्राहिमला पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिलेला आहे. पेटा म्हणजे काय, तर पेटाचा लॉंग फॉर्म होतो पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. टाइम मॅगझिनने खालीलपैकी कोणाला नुकताच पहिला किड ऑफ द इयर हा पुरस्कार दिला आहे किंवा जाहीर केला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गीतांजली राव. गीतांजली राव हिला नुकतंच टाइम्स मॅगझिनने पहिला किड ऑफ द इयर हा पुरस्कार दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकतेच एशियन ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे. तर हा पुरस्कार पर्याय क्रमांक 1 अदर पुनावाला यांना जाहीर झालेला आहे. अदर पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणाला नुकतेच जागतिक प्रतिष्ठेचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार हा रजनीत सिंह दिसले यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. तर हा पुरस्कार पर्याय क्रमांक 1 बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना देण्यात आलेला आहे. 2020 चा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. तर 2020 चा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार हा सुधा मूर्ती यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 2020 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे. तर हा मिळालेला आहे पर्याय क्रमांक A डगल स्टुअर्ट्स यांना. भारत शासनाच्या कोणत्या मंत्रालयाने नुकताच महिला सशक्तीकरणासाठी लीलावती पुरस्कार सुरू केला आहे. तर हा लीलावती पुरस्कार जो आहे तो नुकताच भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक B. पुढचा प्रश्न आहे, सादत रहमान याला नुकतेच 2020 च्या आंतरराष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तो कोणत्या देशाशी संबंधित आहे. तर हा सादत रहमान हा बांगलादेशचा एक तरुण आहे आणि याला नुकताच 2020 चा आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला JCB साहित्य पुरस्कार 2020 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A S हरेश. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकतेच भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर हा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार हा पुरस्कार नुकताच सुनील शेट्टी याला देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय जलशक्ती पुरस्कार 2020 अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर हा पुरस्कार मिळालेला आहे तामिळनाडू या राज्याला. तामिळनाडू राहिलेला आहे पहिल्या क्रमांकावर. दुसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान हे राज्य राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, मल्याळम चित्रपटातील योगदानासाठी 2019 चा प्रतिष्ठित JC डॅनियल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे. तर हा हरिहरन यांना देण्यात आलेला आहे. A. त्यानंतर केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे जलक्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी 2019 या वर्षासाठीचे राष्ट्रीय जल पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. यात नदी पुनरुज्जीवन श्रेणीत पश्चिम विभागातील सर्वोत्तम जिल्ह्याचा पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे. तर हा पुरस्कार पर्याय क्रमांक 1 सांगली या जिल्ह्याला मिळालेला आहे. त्यानंतर आहे एकलव्य पुरस्कार हा कर्नाटक सरकारचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणाला मिळाला आहे. तर हा मिळालेला आहे पर्याय क्रमांक C KL राहुल याला. खालीलपैकी कोणाला नुकतेच स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार 2020 देण्यात आला आहे. तर हा जाधव पायंग यांना देण्यात आलेला आहे. जाधव पायंग हे आसामचे पर्यावरण कार्यकर्ते आहेत. यांनाच फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जातं. 2020 चा एजुथाचन पुरस्कार हा पुरस्कार दिलेला आहे पर्याय क्रमांक B पॉल झाचारिया यांना. 2020 चा एजुथाचन पुरस्कार. IIFFB म्हणजे इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बोस्टन 2020 मध्ये खालीलपैकी कोणाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर हा पुरस्कार पर्याय क्रमांक 3
ओमपुरी यांना देण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणाला नुकतेच डॉक्टर तुलसीदास चूक पुरस्कार 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा डॉक्टर तुलसीदास चूक पुरस्कार 2020 जो आहे तो पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सतीश मिश्रा यांना देण्यात आलेला आहे. 2020चा सिओल शांती पुरस्कार हा मिळालेला आहे थॉमस बाक यांना. थॉमस बाक हे IOCचे अध्यक्ष आहेत. हा पुरस्कार दर 2 वर्षांनी देण्यात येतो. लास्ट टाइम 2018 मध्ये हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. खालीलपैकी कोणत्या सरकारने किंवा राज्य सरकारने शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट कार्यासाठी किंवा योगदानासाठी सुनंदा पुरस्कार स्थापन केला आहे? तर हा पुरस्कार ओडिशा सरकारने स्थापन केलेला आहे. सुनंदा पुरस्कार. ज्युनियर चेंबर्स ऑफ इंटरनॅशनल या संस्थेने खालीलपैकी कोणाला नुकतेच आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द वर्ल्ड 2020 या पुरस्काराने सन्मानित केले आहे किंवा पुरस्कार दिला आहे? तर हा पुरस्कार मिळालेला आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर जाजिना वर्गीस यांना. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या वतीने पहिला कल्पना चावला पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हा दिलेला आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर भीमसिंग यांना. खालीलपैकी कोणत्या भारतीय छायाचित्रकाराला नुकतेच 56व्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार पर्याय क्रमांक 1 ऐश्वर्या श्रीधर हिला देण्यात आलेला आहे. 2019च्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अकितम अच्युतम नमोदरी यांचे नुकतेच वयाच्या 94 वर्षी निधन झाले आहे. ते खालीलपैकी कोणत्या भाषेचे प्रसिद्ध कवी होते? उत्तर आहे मल्याळम. ते मल्याळम भाषेचे प्रसिद्ध कवी होते. 2020चा इकॉनॉमिक्स मधला नोबेल पुरस्कार कोणाला दिलाय? तर हा पुरस्कार दोघांना मिळालेला आहे. एक आहेत पॉल आर मिलग्रोम आणि दुसरे आहेत रॉबर्ट बी विल्सन. 2020चा नोबेल शांतता पुरस्कार पीसचा मिळालेला आहे वर्ल्ड फूड प्रोग्रामला. उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. 2020चा साहित्यातील नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे अमेरिकन कवी लुईस ग्लुक यांना. पर्याय क्रमांक ए. 2020चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे दोघांना. एक आहेत इमॅन्युअल चार्पेंटियर आणि दुसरे आहेत जेनिफर ए डॉडना. म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. स्वच्छ भारत पुरस्कार 2020 अंतर्गत खालीलपैकी कोणते राज्य देशात सर्वोत्तम ठरले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. स्वच्छ भारत पुरस्कार 2020 अंतर्गत भारतामध्ये गुजरात हे राज्य सर्वोत्तम राज्य ठरलेलं आहे. 65वा प्रश्न आहे 2020चा फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे तिघांना. एक आहेत रॉजर पेनरोज, दुसरे आहेत रेनहार्ड गेंजल आणि तिसरे आहेत अँड्रिया गेंज. म्हणजे या तिघांनाही हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2020चा मेडिसिन मधला नोबेल पुरस्कार हा देखील तिघांना मिळालेला आहे. एक आहेत हार्वे जे अल्टर, दुसरे आहेत चार्ल्स एम राईस आणि चौथे आहेत मायकल ह्युटन. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला इंडिया टुडे हेल्थगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार केरळला मिळालेला आहे. म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला नुकतेच संयुक्त राष्ट्राकडून स्पेशल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार सोनू सूदला मिळालेला आहे. पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी कोणत्या राज्याला जागतिक आरोग्य संघटनेकडून नुकतेच UN इंटर एजन्सी टास्क फोर्स पुरस्कार देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार केरळ या राज्यालाच मिळालेला आहे. म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. 71वा प्रश्न आहे 2020चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार किती जणांना देण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार एकूण 14 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. एकूण 14 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. त्यामध्ये 4 महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे उत्तर होईल 14. खालीलपैकी कोणाला नुकतेच IACC कोविड क्रुसेडर्स 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार पर्याय क्रमांक डी इक्बाल सिंह चहल यांना देण्यात आला आहे आणि हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न आहे 2019चा ज्ञानपीठ पुरस्कार हा दिलेला आहे अकितम अच्युतम नंबोदरी यांना आणि यांचं आता निधन देखील झालेलं आहे. कोणाला 2020चा डेटन साहित्यिक शांती पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार कॅनडाच्या मार्गारेट एटवूड यांना देण्यात आलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. खालीलपैकी कोणाला नुकतेच आशिया गेम चेंजर अवॉर्ड हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार भारताचे प्रसिद्ध आचारी विकास खन्ना यांना देण्यात आलेला आहे. आदित्य पुरी यांना नुकतेच युरोमनी अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स कडून लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2020 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ते खालीलपैकी कोणत्या बँकेशी संबंधित आहेत? तर ते HDFC या बँकेशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी कोणाला नुकतेच इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2019 देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार डेव्हिड ॲटनबरो यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक बी. भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त हा दिवस दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त एकूण 47 जणांना
2020चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिला आहे. यात किती महाराष्ट्रीयन शिक्षकांचा समावेश आहे? तर यामध्ये महाराष्ट्रातील 2 शिक्षकांचा समावेश आहे. ए, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे, कोणाला नुकतेच UN इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम कडून लीडरशिप अवॉर्ड 2020 हा पुरस्कार देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार आनंद महिंद्रा आणि शंतनू नारायण म्हणजेच पर्याय क्रमांक डी 1 व 2 या दोघांना देण्यात आलेला आहे. 80वा प्रश्न आहे, 2020च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबाबत खालीलपैकी योग्य विधान निवडा. पहिले विधान आहे, या वर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार एकूण 5 जणांना जाहीर झाला आहे. अर्जुन पुरस्कार एकूण 27 खेळाडूंना जाहीर झाला असून यामध्ये ईशांत शर्मा व दीप्ती शर्मा या क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. आणि 13 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य व 15 खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि चौथा आहे, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. त्यातलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट, नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केलेला धोनीला खालीलपैकी कोणता पुरस्कार देण्यात आला नाही असं म्हटलेलं आहे? देण्यात आला नाही असं म्हटलेलं आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. तर या धोनीला 2007 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता आणि 2018 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार देखील मिळाला होता. म्हणजे याला पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. तर मराठी वाङ्मय क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी खालीलपैकी कोणाला नुकतेच डॉक्टर ग ना जोगळेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार डॉक्टर द पुंडे यांना देण्यात आलेला आहे. डॉक्टर ग ना जोगळेकर पुरस्कार. पुढचा पुरस्कार आहे, सूर्यप्रकाशात वाळत घातलेल्या ओल्या कपड्यांपासून वीज निर्मितीचे तंत्र विकसित केल्याबद्दल कोणत्या संस्थेला नुकताच गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड 2020 हा पुरस्कार देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार IIT खडगपूर या संस्थेला देण्यात आलेला आहे. 84वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकतेच गुल्बेनकियान प्राइज फॉर ह्युमॅनिटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार ग्रेटा थुनबर्ग हिला देण्यात आलेला आहे. भारतीय वंशाच्या कला नारायण स्वामी या परिचारिकेला नुकताच कोणत्या देशाने राष्ट्रपती पुरस्कार दिला आहे? तर हा पुरस्कार या भारतीय वंशाच्या कला नारायण स्वामी हिला सिंगापूर या देशाच्या राष्ट्रपतीने दिलेला आहे. 2020चा नेल्सन मंडेला पुरस्कार कोणाला दिलाय? तर हा पुरस्कार दिलेला आहे मारियाना वर्दिनॉइनिस आणि मोरिसाना कॉयट या दोघींना, म्हणजे वरील दोन्ही. त्यानंतर आहे USIBC म्हणजे युनायटेड स्टेट्स इंडिया बिझनेस काउन्सिलचा ग्लोबल लीडरशिप पुरस्कार 2020 खालीलपैकी कोणाला दिलाय? तर हा पुरस्कार दिलेला आहे N चंद्रशेखर यांना. हे टाटा ग्रुपचे चेअरमॅन आहेत. जागतिक पत्रकारिता पुरस्कार 2020 नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार या चौघांनाही देण्यात आलेला आहे. मोहम्मद मिसाईल, शाहिदुल आलम, दापो ओलोरुनोमी आणि स्वेतलाना प्रोकोपियेवा. खालीलपैकी कोणाला नुकतेच 2020चा वॉन कर्मन पुरस्कार देण्यात आला आहे? तर 2020चा वॉन कर्मन पुरस्कार हा इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर के शिवन यांना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राकडून देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार रत्नाकर मतकरी पर्याय क्रमांक 1 यांना देण्यात आलेला आहे. 91वा प्रश्न आहे, पहिला PC महालनोबिस पुरस्कार हा पुरस्कार दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 C रंगराजन यांना. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी खालीलपैकी कोणाला नुकतेच पॉइंट ऑफ लाईट ऑनर या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर हा पुरस्कार राजेंद्र सिंह यांना देण्यात आलेला आहे. ब्रिटनचा पॉइंट ऑफ लाईट ऑनर. पुढचा पुरस्कार आहे राजर्षी शाहू पुरस्कार 2020 हा मिळालेला आहे पर्याय क्रमांक 1 तात्याराव लहाने यांना. केंद्र शासनाकडून देण्यात येणारा पंचायत पुरस्कार 2020 हा दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक C हिमाचल प्रदेश या राज्याला पंचायत पुरस्कार 2020. पुढचा आहे महाराष्ट्राचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हा मिळालेला आहे पर्याय क्रमांक 1 गुलाबबाई संगमनेरकर यांना. जर्मनीचा शांती पुरस्कार 2020 हा दिलेला आहे अमर्त्य सेन यांना पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे वर्ल्ड फूड अवॉर्ड 2020 हा दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 रतन लाल यांना. वर्ल्ड फूड अवॉर्ड 2020. कोरोना व्हायरसमुळे खालीलपैकी कोणता पुरस्कार 2020 या वर्षामध्ये रद्द करण्यात आलेला आहे? तर 2020 मध्ये कोरोना व्हायरसमुळे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार 2020 हा दिलेला आहे जावेद अख्तर यांना पर्याय क्रमांक C. खालीलपैकी कोणाला पत्रकारितेसाठी पुलित्झर पुरस्कार 2020 देण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार जो आहे तो दार यासीन, मुख्तार खान, चांदनी आनंद या तिघांनाही देण्यात आलेला आहे. म्हणजे उत्तर होईल D पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. त्यानंतर आहे जपान या देशाने ऑर्डर ऑफ रायझिंग सन या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित केले आहे? तर जपानने
थंगजाम दबाली सिंग यांना या त्यांच्या ऑर्डर ऑफ रायझिंग सन या पुरस्काराने सन्मानित केले आहे. पेटा इंडियाकडून खालीलपैकी कोणाला हिरो टू ॲनिमल्स अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार जो आहे तो ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट, गणितातील नोबेल म्हणून समजला जाणारा एबेल पुरस्कार 2020 कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार हिलेल फुस्टेनबर्ग आणि ग्रेगरी मार्गुलिस या दोघांना देण्यात आलेला आहे. म्हणजे उत्तर होईल 1 व 2 दोन्ही. खालीलपैकी कोणाला नुकतेच चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार दोघांना देण्यात आलेला आहे. पहिले आहेत आरफा खानम शेरवानी आणि दुसरे आहेत रोहिणी मोहन. म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक डी 1 व 2 दोन्ही. 105वा प्रश्न आहे, युगांडा या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर युगांडा या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तो पर्याय क्रमांक बी श्री राजेश चपलोत यांना मिळालेला आहे. आणि त्यापैकी कोणाला नुकतेच BBC इंडियन स्पोर्ट्स पर्सनॅलिटी वुमेन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हा पुरस्कार मिळालेला आहे PV सिंधू यांना. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 107वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला 2017 ते 2019 या कालावधीचा डॉक्टर M.S. स्वामीनाथन पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक CV प्रवीण राव. आणि शेवटचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार नुकताच कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? ऑप्शन्स आहेत 0, मिशन मंगल, तानाजी आणि सुपर 30. याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आता आपण अनअकॅडमी बद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. अनअकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि अनअकॅडमीने नुकतीच हिस्ट्री व पॉलिटीची MPSC साठीचे विशेष बॅच सुरू केलेली आहे 17 फेब्रुवारी 2021 पासून. तसंच याच अनअकॅडमीने पोलीस भरतीसाठी मोफत टेस्ट सिरीज देखील सुरू केलेली आहे. या दोन्ही बॅचच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही इतरही लॉन्च झालेल्या बॅचेस जॉईन करू शकता. त्याचं फी स्ट्रक्चर हे आहे. त्यामध्ये हा कोड वापरून ॲडिशनल 10% डिस्काउंट देखील मिळू शकता.